नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये। आज आपण सुक्या लाल मिरच्या, लसूण, टोमॅटोची चटणी बनवणार आहोत। ही चटणी तुम्ही शेवपाव किंवा वडापाव, समोसा, भेळ किंवा मग सँडविचसाठी पण वापरू शकता। अगदी साधी, सोपी, झटपट तयार होणारी रेसिपी आहे। ही चटणी तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवली तर 15 ते 3 आठवडे व्यवस्थित राहते। शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। सुक्या मिरचीची लाल चटणी बनवण्यासाठी इथे मी काश्मीरी मिरच्या 5 ते 6 मिरच्या कोमट पाण्यामध्ये भिजू घातलेल्या आहेत। या मिरचीमधलं बी भिजल्यानंतर आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे। सोबतच एक चिरलेला टोमॅटो, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि सोबत आपल्याला कुकिंग ऑइल घ्यायचं आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। ह्या मिरच्या ज्या आपल्या पाण्यात भिजवलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या। त्या आता हे चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या 7 ते 8। तेल आहे ते टाकून घ्यायचं। यामध्ये आपण पाणी वापरणार नाहीत, तेल वापरते मी। आणि आता तेल टाकून घेतलंय, थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय आणि हे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। ही मिक्सरला छान काढून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊ। तयार आहे आपली सुक्या मिरचीची चटणी। चटणी तुम्ही सँडविचला वापरू शकता, पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा मग फ्राईड राईस जेव्हा बनवतो त्यामध्ये पण ही चटणी लागल्या छान लागते। जेव्हा आपण स्पायसी मॅगी बनवतो त्याच्यात पण ही जर थोडी चटणी टाकली तर अगदी सुंदर लागते। भेळला पण तुम्ही वापरू शकता। ही जी चटणी आहे सुक्या मिरचीची त्याला आपण मल्टीपर्पज चटणी पण बनवू शकता, कारण बऱ्याच गोष्टीसाठी ही वापरली जाते। चटणी नक्की करून पहा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा।